नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आज आपण घेणार आहोत भाग 122, प्रकरण 13, मनकौ अंग. दोहे घेणार आहोत 42 ते 44. प्रथम आपण 42वा दोहा ऐकूयात. मन सायर मन सालहरी बूढ़े बहे अनेक, कहे कबीर ते माझी है जाके हृदय विवेक. मन सायर मन सालहरी बूढ़े बहे अनेक, कहे कबीर ते माझी है जाके हृदय विवेक. कठीण शब्दांचे अर्थ. सायर, सायर म्हणजे सागर. दोह्याचा अर्थ ऐकूयात. सागर आहे, त्या मनात अनेक लाटा आहेत, त्यात अनेक बुडून वाहत गेले, परंतु ज्यांच्या हृदयात विवेक असतो ते मात्र वाचतात. इथे कबीर मनाला सागराची उपमा देत आहेत. समुद्रात जशा असंख्य लाटा उठत असतात तसंच मनात असंख्य संकल्प विकल्प उठतच असतात. कारण संकल्प विकल्प करणं हा तर मनाचा धर्मच आहे. हे नाना विचार तरंग म्हणजे मनरूपी सागरात उठणाऱ्या लाटाच आहेत. मनुष्य जर समुद्रात लाटांमध्ये सापडला तर लाटांबरोबर तो वाहत जातो. तसंच मनुष्य या विचार लहरींबरोबरही वाहत जात असतो. समुद्रात जर पोहायचं असेल तर मात्र लाटांवर स्वार व्हायचं असतं आणि ते शिकावंही लागतं, नाहीतर मृत्यू अटळच असतो. त्याचप्रमाणे या मनसागरातील विचार लहरींवर स्वार व्हायला लागतं, म्हणजेच त्यामध्ये वाहत जाऊ शकणार नाही. त्या विचार लहरींवर स्वार होण्यासाठी आवश्यकता असते ती विवेकाची. मनाला सतत गोडी गुलाबीने समजवत, कधी फटकारत, कधी विवेकाने ताब्यातही घ्यायला लागतं. मग असं वश झालेलं मनच ईश्वर प्राप्तीच्या मार्गात सहाय्यक ठरतं. आता आपण या दोह्याचीच मराठी साखी ऐकूयात. मन सागर मनात लहरी वाहुनी जाती अनेक, कबीर सांगे तेच वाचती हृदयी जरी विवेक. मन सागर मनात लहरी वाहुनी जाती अनेक, कबीर सांगे तेच वाचती हृदयी जरी विवेक. पुढचा आपण दोहा घेणार आहोत 43वा. चोर भरोसे साहू के लाया वस्तु चोराया, पहले बांधो साहू को चोर आप बंधी जाय. चोर भरोसे साहू के लाया वस्तु चोराया, पहले बांधो साहू को चोर आप बंधी जाय. कठीण शब्दांचे अर्थ बघूयात. साहू, साहू म्हणजे सावकार. दोह्याचा अर्थ ऐकूयात. शरीररूपी सावकाराच्या भरोशावर मन वस्तू चोरतो, म्हणून प्रथम ह्या सावकारालाच ताब्यात घेतलं पाहिजे, तेव्हा चोर आपोआपच ताब्यात येईल. इथे कबीरांनी मनाला चोराची उपमा दिलेली आहे. चोर चोरी करतो, पण त्याला कोणाचा तरी आधार असतो ना. त्याचा बोलवता धनी वेगळाच असतो. तो त्या चोराकडून माल चोरून नेत असतो. तसं इथे मन चोर आहे आणि ते शरीररूपी सावकाराच्या भरवशावर चोरी करत असतं. मन चोरी करतं म्हणजे विषय भोग मिळवून आणतं आणि ते शरीररूपी सावकाराला अर्पण करतं.
आता खऱ्या चोराला जर पकडायचं असेल तर प्रथम त्याचा बोलवता धनी म्हणजे सध्याच्या काळातला मास्टर माइंड तो कोण आहे त्याला पकडावं लागतं, म्हणजे चोरही पकडला जातो. तसंच मनरूपी चोराला जर पकडायचं असेल तर शरीररूपी सावकाराला आधी पकडावं लागतं. शरीर आणि मन दोन्हीही एकमेकांवर अवलंबूनच असतात. शरीराला भोग हवे असतात म्हणून ते मनाला कामाला लावतात, आणि शरीरावर सत्ता प्राप्त करायची असेल तर मनावर सत्ता प्रस्थापित करावी लागते. आपण यावरची मराठी साखी ऐकूयात. चोर करीतसे चोरी त्याला मालक दे मदत. मालक येता ताब्यामध्ये चोर ये ताब्यात. चोर करीतसे चोरी त्याला मालक करी मदत. मालक येता ताब्यामध्ये चोर ये ताब्यात. दोहा आपण पुढचा घेऊयात. 44वा. ओट की अनौघरे सुन रे मनुआ बूझा. नीक सिर मैदान में करो पाच से जूझा. कठीण शब्दांचे अर्थ सांगते. ओटा, ओटा म्हणजे आश्रय. दोह्याचा अर्थ असा आहे की हे मना, तू ही गोष्ट नीट प्रकारे विचार करून लक्षात घे की परमात्म्याच्या आश्रयाशिवाय उद्धार होत नाही. म्हणून निर्भय होऊन समोर मैदानात ये आणि या पाचांबरोबर, हे पाच कोण आहेत तर पाच इंद्रिय आहेत, त्या पाचांबरोबर युद्ध कर. ईश्वर प्राप्तीत अडथळा आणतात ती ही पाच इंद्रिय. इंद्रिय बहिर्मुख असतात, त्यांचा ओढा सतत विषयांकडेच असतो. बाहेरून विषय मिळवायचे यासाठीच त्या सतत प्रयत्न करत असतात. आणि परमात्मा तर हृदयामध्ये आहे. त्याला जपायचं असेल तर बहिर्मुख इंद्रिय अंतर्मुख करायला हवीत. आणि त्यासाठी परमात्म्याच्याच आश्रयाने राहून खुल्या मैदानात जशी शत्रूला टक्कर द्यावी तसंच या इंद्रियांबरोबर लढून त्यांना ताब्यात आणलं पाहिजे. या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आपण आपला आजचा 122वा भाग संपवूयात. ईश आश्रय विना न होई उद्धार घे समजून. पाच इंद्रियांच वेलढ तू शरीर हे मैदान. ईश आश्रय विना न होई उद्धार घे समजून. पाच इंद्रियांच वेलढ शरीर हे मैदान.